बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी। 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला अखेर मंजुरी मिळाली। बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची ही मंजुरी मिळाली आहे। 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय घेण्यात आला। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खासदारांना लोकसभा सचिवालयाची अखेर आता मंजुरी मिळालेली आहे। जितने भी लोक प्रतिनिधि जो है, जनप्रतिनिधि है, वो जो जुड़ के आए हैं हमारे साथ, हम तो किसको तोड़ने जाते नहीं, हम तोड़ने वाले नहीं, हम जोड़ने वाले हैं। और इसलिए जो सांसद 6 लोग आए हैं, उनके चुनाव क्षेत्र में जनता को न्याय देने के लिए और जनता के प्रति जो उनकी जिम्मेदारी है उसको पूरा करने के लिए आए हैं। और निश्चित रूप से उनको पूरा साथ हम देंगे। उनके चुनाव क्षेत्र में पूरा काम भी होगा, विकास निधि भी मिलेगा और लोगों के सामने उनको फिर से हमने काम करके दिखाया है, ऐसी तरह जाने का मौका मिलेगा। एनसीपीआयच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था तैनात करण्यात आली। लोकसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे। स्वतंत्र आसन व्यवस्थेस अध्यक्षांची अखेर आता मंजुरी मिळाली। ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 2/3 खासदार फुटल्यानं नवं आव्हान निर्माण झालंय। संसद भवनातील ठाकरेंच्या कार्यालयावरही गदा येणार। नियमानुसार एखाद्या पक्षाचे 6 खासदार असणं गरजेचं। संसद भवनातील कार्यालय वाचवण्याचं उद्धव ठाकरेंसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालं। राज्यात आणि केंद्रात सत्ता सहभाग हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे। भारतीय जनता पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समोर पर्याय ठेवलाय। सूत्रांची माहिती, भाजपने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर विलीनीकरणासंदर्भात पर्याय ठेवलाय। केंद्रात 2 मंत्रिपदे आणि एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून प्रवेश असा प्रस्ताव ठेवल्याचं कळतंय। मात्र दोन्ही राष्ट्रवादीकडून या संदर्भात कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही। एनडीए कडून निमंत्रण आहे आणि त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही। जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट झाली। जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। आमच्या आमदाराचा ओढा महायुतीकडे नाही, एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू नाहीत। आम्हाला निमंत्रणच नाही। प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून करमणूक होत असल्याची सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी। त्याचे कारण जाहीर आहे। माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं। त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो। मला हे कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात। राजू खरे पूर्वी शिवसेनेत होते, त्यांचे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत। मागच्या वेळी पवार साहेब आले त्यावेळी पवार साहेबांची बॅनर त्यांनी लावलेले। मला कळत नाही, आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना। आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।